उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानीर दाखविना कधी कोणा डोळ्यातल पानीर. कारण आईचं आईपणे सर्वांना दिसत, पण संसारासाठी झिजणारा बाप आणि मुलाबाळासाठी कष्ट करणारा बाप हा कधीच कोणाला दिसत नाही. अरे त्या बापाचं महत्व सांगावंसं वाटतं, म्हणून तर म्हणावंसं वाटतं. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानीर दाखविना कधी कोणा डोळ्यातल पानीर. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामधी हसू जरी कनावाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याच्या मुकी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उदळेल. आधाराचा वडजणू वाकल आभाळ पाचोळ्यात त्याच्या आईना जन्म रानो माळ रे जन्म रानो माळ. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची तापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. मग या कलियुगामध्ये काय अवस्था होईल नाथानी त्यावेळी शकून नावाच्या भारुडातून लिहून ठेवलंय. एकनाथ महाराज म्हणतात, काय सांगू दादा कलियुगाची थोरी पुत्रच होईल पित्याचा वैरी. प्रतार सोडून नारी हिंडतील दारोदारी. म्हणजे नवऱ्याला सोडून बायका दारोदार हिंडतील असं मी म्हणत नाही, एकनाथ महाराज म्हणतात. आणि ऐसा माझा शकून दादा ऐकावा निर्धारी. मग अजून एक दादा माझा ऐकावा बोल. पृथ्वीमध्ये वारा तोर झुंजाट सुटेल. कारण नाथ महाराजांनी लिहून ठेवलेला आज भारूड खरा ठरायला लागला. इथं नाथ महाराज सांगतात, काय सांगतात नाथ महाराज? अजून एक दादा माझा ऐकावा बोल. पृथ्वीमध्ये वारा तोर झुंजाट सुटेल. थोर थोर पर्वत उडून जातील. कारण नाथ महाराजांनी लिहून ठेवलेला भारूड आज खरा व्हायला लागला. अरे माळीन गावावर डोंगर कोसळायला लागला, इरशाळवाडी गावावर डोंगर कोसळायला लागला. आणि नाथ महाराजांनी 500 वर्षापूर्वी लिहून ठेवलेला शब्द ना शब्द आज खरा व्हायला लागला. ही अवस्था या कलियुगामध्ये या खरी व्हायला लागली, म्हणून तर सांगावंसं वाटतं. अजून एक दादा माझा ऐकावा बोल. पृथ्वीमध्ये वारा थोर झुंजाट सुटेल. थोर थोर पर्वत उडून जातील. 18 जाती एके ठिकाणी जेवतील. मग नाथांनी सांगितलंय या कलियुगामध्ये काय अवस्था होईल. बहीण भावाचा विवाह लागेल, 5 वर्षाचं बाळ नवरा मागेल, 6 वर्षाची नार गर्भीण होईल, पोरगाच बापाचा वैरी होणार आहे, नवऱ्याला सोडून बायका दारोदार हिंडणार आहे. ही अवस्था नाथांनी या कलियुगामध्ये होईल असं सांगितलं. पण ही अवस्था झाल्यानंतर पुढे या कलियुगाचं विश्वाचं जगाचं काय होईल याचं उत्तर नाथांनी मांडलंय. एकनाथ महाराज उत्तर सांगतात, उत्तर ऐका. आणि एक दादा याचे ऐकावे उत्तर. आणि एक दादा याचे ऐकावे उत्तर. आकार जाईल अवघा होईल निराकार. चंद्र सूर्य जाईल पडेल अंधकार. म्हणजे कालांतरानं चंद्र सूर्य नष्ट होऊन सगळीकडे अंधकार म्हणजे अंधार पडणार आहे. थोडक्यात काय तर हे जग बुडणार आहे असं नाथांनी सांगितलंय. नाथ महाराज म्हणतात, आणि एक
प्रश्नाचे ऐकावे उत्तर आकार जाईल अवघा होईल निराकार चंद्र सूर्य जाईल पडेल अंधकार धरित्री आकाशाला जाईल राहणार नाही दिनकर मग अजून एक शकुन दादा माझा ऐका वसंती तुम्ही मुळपिंडी राणे माझे नाव आदिशक्ती आंबेचा व्यवहारात राहे आदी मूर्ती मग एका जनार्दनी प्रसन्न झाली आदिशक्ती म्हणून देवाच्या मंदिरात चोरी पाहिली आव सज्जनाच्या गळ्यावरी सुरी पाहिली साधू संतांमध्ये हाणामारी पाहिली पतिव्रता सुनी उपाशी राहिली अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली 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 देवाच्या मंदिरात चोरी पाहिली सज्जनाच्या गळ्यावरी सुरी पाहिली साधू संतांमध्ये हाणामारी पाहिली पतिव्रता सुनी उपाशी राहिली अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली अशी कशी दुनिया चंद्रावर चालली